निवासस्थान दुरुस्तीचं ऑडिट अधिकाऱ्यांच्या कार्यालय दुरुस्तीचं ऑडिट मोडकळीस आलेल्या शाळांना निधी शाळांना दुरुस्तीसाठी निधी। बीड जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ आज जिल्हा कार्यालयावरती निषेध व्यक्त करण्यासाठी इथे आंदोलन करत आहेत। त्यांचं काय मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपण या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर निदर्शने काय करतायत, काय नेमकं कारण? मुद्दा असा की बीड जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत, मग इमारती असतील, स्वच्छतागृह असेल, पिण्याचं पाणी असेल, यासाठी प्रशासन निधी देत नाहीये। बऱ्याच शाळा मोडकळीस आलेल्या आहेत, जीर्णावस्था आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना झाडाखाली बसावं लागतं। आणि त्याच ठिकाणी बीड जिल्ह्यातील जे प्रमुख वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांच्या अधीक्षक म्हणजे निवासस्थान दुरुस्ती, कार्यालय दुरुस्ती यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च येतो। नुकतंच पोलीस अधीक्षक बीड यांच्या निवासस्थान दुरुस्तीसाठी गेल्या 1.5 वर्षामध्ये तब्बल 93 लाख रुपये खर्च झालेला आहे। ज्या ग्रामीण भागामध्ये मुलींना शौचालयाची सोय नाही, त्या ठिकाणी जर पोलीस अधीक्षक बीड यांच्या निवासस्थानी असणाऱ्या शौचालय दुरुस्तीवर तब्बल 16-17 लाख रुपये खर्च येत असेल तर ही आनागोंदी। आमचं असं म्हणणं आहे की गेल्या 20 वर्षामध्ये आधी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालय आणि निवासस्थान दुरुस्ती ऑडिट करायला पाहिजे आणि संबंधित जे कोणी याला बेकायदेशीरित्या अंदाजपत्रक तयार करत असतील, मंजूर देत असतील, कारण हा जनतेचा पैसा आहे, त्यामुळे त्यांच्या प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, दंडात्मक कारवाई करून तो निधी वसूल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। खरोखरच या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाला किंवा कार्यालयाला लाखो रुपये खर्च करून त्यांचे दुरुस्ती करण्यात येते आणि ज्या की शाळा वगैरे आहेत, जिल्हा परिषद असेल किंवा इतर शाळा असतील, अशा शाळांना मात्र प्रशासकीय यंत्रणेतून निधी मिळत नाही आणि उपलब्ध होत नाही। त्यामुळे अशा शाळा मोडकळीत आलेल्या आहेत, म्हणून विद्यार्थ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे। हेच विद्यार्थी झाडाखाली बसून शिक्षण ग्रहण करतायत, परंतु प्रशासकीय यंत्रणेतले जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत, मोठमोठे अधिकारी आहेत, त्यांच्या कार्यालयामध्ये एसी असतो, त्यांचे निवासस्थान VIP पद्धतीने बनवल्या जात आहेत आणि त्यांना लाखो करोडो रुपयाचा खर्च त्या ठिकाणी दाखवलेला जातो। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। लोकप्रकाश मराठीसाठी राजरतन डोंगरे, बीड।